नमस्कार. तर 4th ऑफ जुलैला इकडे इंडिपेंडन्स डे असतो, म्हणून आपण कोरोना डेल मार या बीचला आलेलो आहोत. आणि हा सगळा असा बीच आहे. लोक इकडे आले आहेत कारण फटाके वाजणार आहेत. इकडे मुले पार्टी करत आहेत आणि इकडे लोक तुम्हाला दिसत असतील पुढे बसले आहेत. तर अमेरिकेमध्ये पूर्ण अमेरिकेमध्ये 4th ऑफ जुलैला इकडे बीचेसमध्ये, पार्क्समध्ये आणि स्कूलच्या ग्राउंडमध्ये फायरवर्क्स असतात. म्हणून इथे सगळे लोक जमले आहेत फायरवर्क्स बघायला आणि सेलिब्रेशन करायला. ठिकठिकाणी इकडे फूड व्हॅन्स असतात आणि समर चालू झाला आहे म्हणून मुलांना वेगवेगळे जे इव्हेंट्स असतात ते अरेंज केलेले असतात. तर म्हणून इकडे सगळे लोक बीचवर जमतात. तसं आपल्याकडे दिवाळीमध्ये फटाके वाजतात, तसंच इकडे इंडिपेंडन्स डेला त्यांच्या फटाके वाजतात. आणि हे नुसते इंडिपेंडन्स डेलाच फटाके आपल्याला मिळतात. तर इकडे आता त्यांनी फटाके फोडायला 9 वाजता चालू केलं. इकडे अंधार एकदम उशिरा पडतो म्हणून. तर इकडे अंधार का बरं उशिरा पडतो त्याचा मी एक व्हिडिओ केलेला आहे, यूट्यूबवर टाकलेला आहे. तर आत्ता जो आय बटनवर वरती येईल तर तुम्ही पाहिलं नसेल तर नक्की बघा. तर अमेरिका स्वतंत्र कशी झाली ते मी तुम्हाला आता सांगतो. तर जेव्हा अमेरिकेचा शोध लागला होता तेव्हा खूप लोक जे होते म्हणजे ब्रिटनचे, फ्रेंचचे खूप लोक इकडे आले होते आणि त्यांचे भांडणं म्हणजेच मोठी फाईट वॉर झाली होती की कोणाला जास्त लँड मिळेल, तर म्हणजेच जागा मिळेल. तर त्याच्यामध्ये ब्रिटन जी आहे ती फ्रेंचबरोबर जिंकली होती वॉरमध्ये आणि त्यांचे खूप पैसे जे होते ते वाया गेले होते. तर जेवढे जे कॉलनीज राहायचे ईस्ट कोस्टला अमेरिकेच्या त्यांना पैसे नव्हते म्हणून त्यांनी टॅक्सेस लावले, एक्स्ट्रा टॅक्सेस. तर त्याच्याने मग ते कॉलनीजला राग आला आणि त्यांनी पण मोर्चे काढले, प्रोटेस्ट करायला लागले. मग त्यांची पण फाईट चालू झाली कॉलनीज आणि म्हणजे सगळेच कॉलनीज आणि ब्रिटनमध्ये. तर मग त्यांनी प्रोटेस्ट करून डेक्लरेशन ऑफ इंडिपेंडन्स बनवलं आणि ते 55 लोकांनी साईन केलं होतं. आणि मग ते 4th ऑफ जुलै 1776 पासून इंडिपेंडन्स डे साजरा करायला लागले. मग अमेरिकेचा जन्म झाला होता. तर पहिले अमेरिकेमध्ये जेव्हा वॉर चालू होती आणि इंडिपेंडन्स व्हायच्या आधी त्यांचे 13 कॉलनीज होते, म्हणजे 13 स्टेट्स होते. आणि आता अमेरिकेचे 50 स्टेट्स आहे, म्हणजे 50 राज्य आहेत. नंतर व्हायच्या आधी अमेरिकेचं नाव जे होतं ते युनायटेड कॉलनीज होतं आणि आता नाव जे आहे ते युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका आहे. अमेरिका 245 वर्षांपूर्वी स्वतंत्र झाली होती. अमेरिकेच्या लोकांना इंडिपेंडन्स डे म्हणजे आपल्यासारखी दिवाळी आहे आणि त्यांनी खूप मोठं असं फ्राय क्रॅकर्स वगैरे सेलिब्रेशन करून तो चांगला साजरा केला. मी हे पहिल्यांदा बीचवर फटाके पाहिले, मला खूप छान वाटलं. तर आपण वर्षभर कसं कोरोना करत होतो, तर आम्ही आता कोरोना डेल मार या नावाच्या म्हणजेच कोरोना नावाच्या बीचवर आलो आणि इकडे सेलिब्रेशन केलं त्या लोकांनी. तर मला एक वेगळीच गंमत वाटली. तर तुम्हाला काही क्वेरीज असतील, क्वेश्चन असतील तर माझ्या इंस्टाग्राम पेजवर किंवा फेसबुक पेजवर मला नक्की कमेंट द्या. जे व्हिडिओ येणार आहे ते मी समर वॅकेशनमध्ये काय केलं त्याचा येणार आहे आणि ते माझे पुढचे व्हिडिओ नक्की बघा. तर तुमच्याकडे कोरोना वाढतो आहे म्हणून काळजी घ्या. हसत राहा, मजेत राहा आणि आनंदात राहा. धन्यवाद.